कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणेच दीप प्रज्वलनाने होईल। तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो निमेश भाई वेद यांना स्टेजवर। पहिल्यांदा त्यांचं स्वागत होईल। त्याचबरोबर रुपेश रोडे सर यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो। आदरणीय रुपेश सरांच्या हस्ते निमेश भाई वेद सरांचं स्वागत होतं। जोरदार टाळ्यांनिशी स्वागत करूया सरांचं, कारण की अशी काही व्यक्तिमत्व असतात की त्यांच्या हातभारानेच आपली ही पाऊलं पुढे पडत असतात। तर मी आदरणीय निमेश भाई सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं। रामन भाई पटेल, अशोक भाई पटेल, गोपाल भाई पटेल, पीटीए मेंबर्स सौ बनसोडे लता, सौ वर्धमाने लक्ष्मी, श्री रोडे रुपेश, सौ बागवान रजीन, चव्हाण निकिता, काशीत प्रतिमा, श्री माळी लीलाराम, सौ कवाळे कल्याणी, लोंडे रंजना, श्री जैन शंकर, पुरोहित अमृतलाल व सक्ते सरिता आणि आलेले सर्व पेरेंट्स या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। जोरदार टाळ्यांनिशी पुन्हा एकदा आपण गॅदरिंगला सुरुवात करतोय। दीप प्रज्वलन होतंय। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना ज्योत से ज्योत जलाते जलो, गायन की गंगा बहाते चलो, ऐसे ही करना पड़ता है। तर मी या ठिकाणी सरांना आसनस्थ होण्यासाठी विनंती करतो। तर मित्रहो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण काय करतो? कॅडबरी सेलिब्रेशन नाहीतर गणेश वंदना। तर आपल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनेने करतोय। दीप प्रज्वलन झालेलं आहे, तर गणेश वंदना यातून सुरुवात होते। सुरुवातीला प्रार्थना करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। तर आपल्या समोर येत आहे गणेश वंदना। तर गिव्ह द बिग हँड फॉर गणेश वंदना। जोरदार टाळ्या झाला पाहिजेत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पयाला नमन हो पयाला नमन, करीतो वंदन हो करीतो वंदन। अरे हो गणपती बाप्पा नमन करुणी वंदन, इदा मांडून इदा देवाला, इदा गावाला, इदा पाटलाला, इदा मंडळीला आम्ही सांगतो नमन, तुम्ही ऐका हो गुणीजन। पयल नमन आम्ही करीतो वंदन, पयल नमन करीतो वंदन, तुम्ही ऐका हो गुणीजन आम्ही करीतो कथन। कटलिहरा आम्ही एक फुले, कटलिहरा आम्ही एक फुले, आज गज गौरीवर जवारी दुले हो, आज गज गौरीवर जवारी दुले।
हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आवाज कसा खणखणीत आला पाहिजे. गणपती बाप्पा ये होईना बात. कसा आहे, इतकं सुंदर सॉन्ग झाल्यानंतर टाळ्या देखील तितक्या सुंदर वाजल्या पाहिजेत आणि जोरदार झाल्या पाहिजेत. आपण कोल्हापुरी आहे आणि कोल्हापुरी माणसं कधी टाळ्या वाजवण्यात कंजूशीपणा करत नाहीत आणि आपलीच मुलं आहेत, त्यामुळे जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. तर याच्यानंतर तुमच्या समोर प्रेझेंट होत आहे आमच्या नर्सरी ग्रुपचा सॉन्ग हॅपी हॅपी. मित्रो, जीवनात आनंद हा इतका महत्त्वाचा असतो की आनंदी राहिल्याशिवाय काही मिळत नाही आणि आपण सगळ्या ओढाताणी करतो ते फक्त आनंद मिळवण्यासाठी. पण आमची छोटी मुलं सांगतायत की हा आनंद कसा मिळवायचा. तर बघूया आमचा नर्सरीचा ग्रुप काय म्हणतोय. सॉन्ग घेऊन येतोय हॅपी हॅपी. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या नर्सरीच्या ग्रुपसाठी. It might seem